तर मोदींची हवा नाही हे राणांना जाणवलंय। नवनीत राणांनीच मोदींना घरचा आहेर दिलाय हे वक्तव्य केलंय जितेंद्र आव्हाडांनी। दरम्यान मोदींची हवा आहे या फुग्यात कुणी राहू नका नवनीत राणांनी हे वक्तव्य केलं होतं। कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देताना नवनीत राणांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं। हे इलेक्शन आपल्याला ग्राम पंचायत सारखे लढा लागते। जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा। 2019 मध्ये एक निर्दलीय एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती। एवढी मोठी यंत्रणा असूनही सुद्धा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा काढून गेली होती। तर त्या फुग्यात कोणताही कार्यकर्ता राहू नाही की मोदीजींची हवा आहे म्हणून आपण सहज निवडून येऊ। नवनीत राणांनी एक वक्तव्य केले की मोदींची हवा या फुग्यात राहू नका। 2019 ला एवढे यंत्रणा असून देखील एक अपक्ष निवडून आलेली आहे। म्हणजे भाजपकडून तिनेच घरचा आहेर दिला ना। म्हणजे तिला कुठेतरी जाणवू लागलेलं आहे की मोदींची हवा नाही आहे, अमरावतीत आपली विकेट गेलेली आहे।